एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसंच उगवतं. ती मला म्हणलं महाराज तुमचं चुकलंय, पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरला त्याला टरफालं कुठून येतं. बघा बरं का त्यांनी तर्क कसा लावला. शेंगदाणा माहिती ना, शेंग आज शेंगदाणा वर त्याला फोलकट ती फोडायचं ना, आतला शेंगदाणा बाहेर. तुम्ही मला आले की शेंगदाणा आत आलाय म्हणला. डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काही संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या, नेलं घरी. आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा आणा. तो मला आणतो फक्त चहाच. त्याने असा कपात चहा आणला. मला धरा. म्हणला मला फक्त चहा. तेव्हा मला बिस्किट कुठे? मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणा मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो, 7-8 जिल्हे वाटला होतो. म्हणजे तू आम्हाला मूर्खाचं यादीत टाकलं का काय बाबा? हे असली अनंत वाचाळ बरळ ती बरळ काय गो. आणि तसल्यांना फुटलंय पियाव, त्याच्यामुळे खऱ्या माणसाला होतोय त्रास.